हाय, गुड मॉर्निंग वाईटे फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि मी दाखवणार आहे तुम्हाला माझा डेली रुटीन काय असतो दिवसाचा. आता पहिलीच आपण सुरुवात करणार आहोत चहापासून. तर चहा खरी आता पहिल्यांदा खायची आरवला घालणार आहे मी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे बोलतात बायकांना काय काम असतं घरी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. काय असतं बायकांना काम तुम्ही नक्कीच पाहू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. तर या चहा प्यायला मस्त चहा झालेला आहे आता आपला आणि थोडासा सांडलेला आहे. पहा मस्त असा चहा झालेला आहे. आणि आता इकडं आरवच्या बिस्किट खायचं आहे त्याला. तर या सकाळचा चहा बिस्किट खायला तुम्ही पण. वाजले आहेत 8 आणि आता पहा आंघोळ झालेली आहे. आरवला आंघोळ घातलेली आहे, शाळेचे कपडे घातलेले आहे बस खाली. आता त्याचा शाळेसाठी आवरते, म्हणजे अजून टाईम आहे पण त्याची आंघोळ झाल्यावरच लगेच त्याला मी कपडे घालत असते शाळेचे. परत पटकन आवरून निघायला. तसं खास असं काही नसतं डेली रुटीनमध्ये, पण जे आहे तेच तुम्हाला दाखवते मी. अरे किती वाजता शाळा असते तुला? 15 वाजता. 10:40ला असते त्याला शाळा. तोपर्यंत निम्म अर्ध माझं घरचं काम होतं. कपडे फरशी पुसून होती. आणि त्याच्या शाळेत आता सेशन सुरू झालेले आहेत. सेशन म्हणजे मुलांच्या आई वडिलांकडून करून घ्यायचे ते सेशन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ते. आणि तुमच्या तिकडं पण आहेत का असे सेशन मला सांगा तुम्ही पण. तर गंध मी त्याला डेली लावत असते. गंध नाही लावल्यावर त्याचं असं कपाळ गुच्च दिसतं, ते मला आवडत नाही. त्यामुळे गंध कंटिन्यू मी लावत असते त्याला लहानपणापासूनच. इकडं कर. आणि आता शाळेला टाईम आहे तोपर्यंत कपडे आपले धुवून होतात. आता कपडे पहा आता असे वातावरण झालेलं आहे आणि कपडे मी लवकरच धुवून घेत असते, कारण पाणी मग त्याच्यामधलं सुकतं तोपर्यंत, दुसरं काम होत तोपर्यंत. आता फरशी पुसायची आणि मग तोपर्यंत शाळेचा टाईम होईल. मग आरवलं नाही. आता सगळं काम आवरता शाळेचा टाईम पण झाला. आता डब्बा देते, पण डब्बा मोकळाच द्यावा लागतो, कारण त्या टीचरांनी सांगितलेलं घरून काहीच खायला द्यायचं नाही. शाळेत असतं त्यांच्या खायला रव्याचे लाडू असतात, मुरमुऱ्याचे लाडू असतात, राजगिऱ्याचे लाडू असतात, भरपूर काय असतं त्यांच्या शाळेत खायला. भात पण असतो आणि मग ते देतात तिथं त्यांना खायला. घरूनच काय खायला घालायचे ते घालायचं मुलांना. आणि जी वॉटर बॉटल होती ती फोडली. आता ही साधी बॉटल देते आणि ही एकच पाटी द्यायची, बाकी काहीच द्यायचं नाही. तो बोलतोय ही पाटी घेऊन जातो. असल्या पाट्या वगैरे काहीच द्यायचं नाही टीचरांनी सांगितलं, कारण दुसरे मुले पाहतात आणि मग ते एकमेकांचं घेण्यासाठी भांडणं करतात. त्यामुळे अशी साधी पाटी द्यायची. साधी पाटी आहे सर्वांना, त्यामुळे हे याच्यासाठी कोणी भांडणं नाही करत. आता चला आपण त्याला शाळेत सोडायला जाऊयात. तो शाळेत खूपच एक्सायटेड असतो. चल ते समोर चाललेला जो मुलगा आहे तो पण आरवच्या शाळेतील आहे. आता तो आणि हा एका शाळेत चाललेले. त्याची आजी आहे ती शाळेत सोडायला चालली ती. चला पहा आरवचा मित्र इथं भेटला त्याला इथं शाळेतला.
तुझं आहे का पोरगा? हां हां. आता पारवची शाळा पण इथं आलेली आहे. अरे बुट्ट्या काढ. पारवची आहे शाळा. इकडे ठेव ठेव साईडला. मी येते. आणि तू बा छोटासा सरतोय. बॉटल काढ. इकडं कपडे टाकलेले आज सुकायला जागा आहे मला कपड्यांना. इकडं टाकत असते रस्सी बांधलेली आहे. आणि पाऊस सुरू झाला इकडं. आता आरवला जायचं मला 1 वाजता शाळेत आणायला. आणि तोपर्यंत आता खायला करते त्याला येऊपर्यंत. आणि थोडंसं काम करते पण आता करावं लागतं आजचं काम. तर पहिला आधी खायला करून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते. आता भाकर आणि थोडीशी कोबीची भाजीच करते. त्याला कोबीची भाजी आवडते त्यामुळे. मस्त आता इकडं भाकर केलेली आहे बाजरीची आणि कोबीची सुकी भाजी करते. सकाळी त्याला दूध आणि नाश्ता करून लावलेला आहे. 1 वाजताच्या आल्याच्या नंतर खायचंय. तसं फारसं काही इंटरेस्टिंग नाहीये पण आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर आता इकडं पहा थोडीशी कोबी कापून घेते कारण आरवला आवडते सुकी कोबीची भाजी त्यामुळं कोबीची भाजी करते. थोडेसे मीठ आणि मिरचीच टाकत असते, जास्त काही टाकत नाही. त्याला जास्त तिखट लागत नाही त्यामुळं. आता भाकर भाजीपर्यंत हे कापून घेते. पहा आता अशी भाकर आणि पहा इकडं आपली कोबीची भाजी पण मस्त तयार झालेली आहे. आता थोडीशी वरून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. ही भाजी एकदमच सोपी आहे. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात ही भाजी आणि करायला पण सोपी आणि झटपट होणारी आहे. जर तुम्हाला ही भाजी अशी आवडत असेल तर नक्की कमेंट करा. आणि जर कुणाला रेसिपी लागत असेल तर मी ही रेसिपी नक्कीच बनवेल. कमेंट करा तुम्ही ही रेसिपी द्या म्हणून, तर मी नक्कीच रेसिपी टाकेल चॅनलला आपल्या. तर खूपच सोपी आहे. लहान मुलं तर खूपच आवडीने खातात, त्यांना आवडते. आता थोडीशी गॅस बंद केलेला आहे तरी पण आपल्याला झाकून ठेवायची आहे मस्त. तर आता स्वयंपाक झालेला आहे. आता काम करायला घेते. तर तुम्हाला तर माहितीच आहे मी साड्यांना पिको फॉल करते. तर त्या साड्या आलेल्या आहेत. आरवला शाळेतून 1 वाजता आणायचे. आता वाजलेले आहेत 11:30. आता तोपर्यंत ते काम करत बसते. तर आता ही साडी कोणाकडे आहे मला सांगा. ही साडी खूपच ट्रेंडिंगला आहे. मी पण घेतलेली आहे अशी एक साडी आणि तिलाच पिको फॉल करायला आलेला आहे. त्या साड्या मी तुम्हाला दाखवते. खूपच छान साड्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवते. तर ही आहे आपली पहिली साडी, ट्रेंडिंग साडी आहे ही. आणि ही आपली आहे सिल्कमधून आहे, डेली यूजसाठी खूपच छान साडी आहे ही पण. आणि आता यांना सगळ्यांना मला फॉल लावायचा आहे. आता साडी आहे ही पण सध्या आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. जो चिकू कलर आहे याच्यामधून त्या बायका घेऊन राहिल्या, खूपच छान आहे. ही पण साडी ट्रेंडिंगलाच आहे. आणि ही पण मस्त आहे, सुंदर आहे. ही पण नेव्ही ब्लू कलर आहे या साडीचा. आणि ही आहे येलो आणि त्याच्यामध्ये पानं आहेत हिरव्या कलरचे, खूपच सुंदर आहे ही पण साडी. ही पहा आता या सर्वांना फॉल लावलेला आहे. त्याला एक साईडने हा शिलाई मला करायचं आहे, म्हणजे हा माझं काम आहे ते मी करणार आहे आता आरवला शाळेत येऊपर्यंत. ही पण आहे सुंदर आहे, ही पण येलो कलरची. एवढ्या साड्या तेवढ्या आता फॉल लावते. आता पहा एवढा ढिगारा पडलेला आहे. आता हे काम करते आरवला येऊपर्यंत. आणि इकडं पहा मी त्याला असे नंबर्स, अल्फाबेट्स असे लावलेले आहेत पोस्टर, जेणेकरून तो याला पाहून शिकन असं लावलेलं आहे.
पहा आता 11:30 ते 11:45 पर्यंत एवढ्या साड्या केलेल्या आहेत 5 आणि आता 2च साड्या राहिलेल्या आहेत. आता वाजलेले आहेत 1ला 10 कमी आहेत. आता आरवला शाळेतून जाऊन आणते. शाळेत जाते त्याला आणायला कारण त्या टीचरने लवकरच बोलवलेलं, थोडंसं काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळं. आणि पाऊस येतोय बाहेर, छत्री तर आता घेऊन जावं लागेल मला. तर चला आपण आणायला जाऊयात त्याला. ते आरवला आले घेऊन शाळेतून. हे काय पाणी सगळं कपड्याचं पडलंय बाहेर, पाऊस येतोय त्याचा. आता 1 वाजलेली आहे, पाऊस अजून सुरूच आहे थोडा थोडा. आता आरव आलेला आहे शाळेतून आणि आज दिलेला आहे चणे. तर हे कढीपत्ता मिठात आणि हळद तेलात फ्राय केलेले असतात, टेस्टी लागतात हे पण खायला. भिजायला घालीत असतील आधी ते बहुतेक आणि मग ते देत असतील फ्राय करून त्यांना. चिवडा दिलेला आहे त्यांना तिथं आज खायला आणि घरी चणे. तर टेस्टी लागतात हे चणे पण खायला मस्त. आरव खा ना. तर या मंडळी दुपारचं जेवायला मस्त अशी भाकरी आहे आणि आहे कोबीची भाजी. तर आरवला आवडत असते त्यामुळे मग मी असं सुकं फ्राय काहीतरी करीत असते त्याला. धर आरव, आवडती त्याला ती भाजी त्यामुळं करत असते मी असं. तर या जेवायला. दुपारचं जेवण केलेलं आहे आणि ज्या 2 साड्या राहिलेल्या होत्या आता करायला घेतलेल्या आहेत. आणि इथंच माझ्यापेक्षा आरवला बसवलेलं आहे, त्याला म्हटलं तू आता अभ्यास कर. तर आता त्याचा असा गोल गोल टीचरांनी सांगितलेलं गोल शिकवा त्यांना, तर असे गोल त्याला शिकवते आता. आणि चांगला आता गोल काढायला शिकलाय तो, म्हणजे एक आता पुढं शिकणार आहे तो. तर चाललाय आता त्याचा पण अभ्यास. तर आता ह्या 2 साड्याच्या झाल्याच्या नंतर मग त्याचा अभ्यास पण होईल, तोपर्यंत गोल शिकन तोपर्यंत थोडासा तो. आणि मग थोडेसे ABCD त्याला पाठांतर ते थोडेसे करून घ्यावं लागेल त्याच्याकडून. हे असे चार्ट त्याला शिकवायला सांगितलेले आहेत, ते पण शिकवायचे त्याला. रोज थोडं थोडं शिकवत असते मी त्याला, पण जसं टाईम भेटत तसं आता असं कामात असल्यावर त्या माझ्यापाशी बसून मग अभ्यास करत असतो. तर आता बसवलेला आहे अभ्यासाला त्याला. काय मी उठलं झोपलं, मी गोल गोल काढून उठलं. आणि ABCD म्हणणार आहे ना, ABCD 1 2. अभ्यास करेन मी. हां, तू अभ्यास करणार आहे ना उठल्यावर परत. बघा अभ्यास करणार आहे झोपेतून उठल्याच्या नंतर, झोपेच्या आधी करणार, झोपणार आणि परत अभ्यास करणार, असं चाललं आहे त्याचं काहीतरी. तर चला त्याचा अभ्यास तुम्हाला थोड्या वेळाने परत मी दाखवते. आणि आता आरवला बसवलेलं आहे अभ्यासाला. तुम्ही पहा इथं नुडी जिक्सॉ पझल आहे, त्याचं आहे हे पझल. आणि याच्यातले आता काही पीस आता हरवलेले आहेत, त्यांनी कुठं टाकले काय माहिती. पण आता हा जोडायचा प्रयत्न करतोय तो. हे पहा असे पीस आहेत त्याला आणि इथं असे चित्र आहेत ना, त्याच्यावरती असं जोडायचं आहे आपल्याला बरोबर त्याचा. असे लूप आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकतात. असं असे पीस आहेत त्याला. धरा जोड, चल जोड. ठेव असं इथं ठेव. दुसरा पीस कुठे? दुसरा पीस घे. घे तो कुठं आहे? हां वरती ठेव, तिथं डोंगर झाड आहेत नाही तर तिथं ठेव. बरोबर याच्यामध्ये हे करायचं, बसवायचं ते बरोबर. दुसरा पीस घे आता, दुसरा पीस घे. घे इथे इथे इथं ठेव. याच्यामध्ये हे करते घाल बरोबर. असं त्याला शिकावं लागतं रोज. घेते 1 राहिलेलं पीस आणि तो कुठं ठेवायचा बघ आता. हां ठेव बरोबर, बसव त्याच्यात. ओके. तर पहा असं हे झालेलं आहे जिक्सॉ पझल तयार. म्हणजे खाली त्याचे चित्र आहे आणि त्याच्यावर असे ते पीस ठेवून हे करायचं आहे आपल्याला. आणि इकडं स्टोरी आहे त्याला, पहा स्टोरी पण आहे काहीतरी त्याची. बिग इयर सायकलिंग डुईंग सिंगिंग अ सॉन्ग असं आहे. मग सिंगिंग सॉन्ग ते सांगता आहे का काय, कोण काय माहिती. तो सिंगिंग करतो आहे सायकलवर बसून. तर असा त्याचा अभ्यास रोज घेत असते मी. आता त्याचा झोपायचा टाईम झालेला आहे. आता उठलेलो आहे तर 2-2:30 वाजता झोपलो होतं. तर आता 5 वाजलेले तर 5 वाजता उठलो. तर अजून आता आरवला शाळेत आणायच्या आधी जो पाऊस सुरू झालेला आहे तो अजून चालू आहे. आरव उठला बहुत, आता चहा पाणी प्यायचं ना. काय प्यायचं? चहा पाणी.
आता उठून थोडंसं फरशी वगैरे हे करते, झाडून झुडून घेते, गोधडे उचले ते झोपलेले आणि चहा पाणी पिते. मला पाऊस दाखवते, तुम्ही म्हणताना खोटं बोलते का खरं. हे अजून पण पाऊस चालू आहे. आता कवर लागून राहतोय काय माहिती हा पाऊस. या फॅमिली चहा प्यायला आता वाजलेले 5 आणि आता 5 वाजता हा चहा आहे. आरवला इकडं बिस्किट आवडतात आणि मला आवडते खारी. पण मला साधी खारी नाही आवडत, मी तिळाची खारी मला आवडते, त्यामुळं मग तिळाची खारी आणत असते. आणि त्याला खारी नाही आवडत आणि मला बिस्किट नाही आवडत, त्यामुळं दोघाला पण वेगवेगळं घेतलेलं आहे इथं. आणि आता चहा प्यायला या तुम्ही पण, नाहीतर घरी करून प्या. आता चहा पाणी झालंय. आता भांडे घासते, सकाळचे नाश्त्याचे, चहाचे, दुपारी जेवणाचे, आत्ताचे चहाचे, मग सगळे एकत्रच भांडे घासते. सकाळी एवढा टाईम पण नसतं भांडे घासायला. पटकन उरकून आरवच्या शाळेत त्याला टाईमवर सोडायला जाणं झालंच पाहिजे, मग पटकन उरकून पटकन पळावं लागतं. आणि दुपारी जेवल्याच्या नंतर मग कंटाळा येतो, मग त्यामुळं मी नाही घासत दुपारी. अशा टायमाला घासते सकाळचे भांडे पण जास्त असतात, तोपर्यंत जास्त होतं. थोडे थोडे भांडे घासायचा कंटाळा येतो, त्यामुळे मग घासत नाही. अशा टायमालाच घासते रोज. आता इथं परत थोडंसं आता सगळं काम उरकून थोडंसं काम होतं ते पण केलेलं आहे. अजून थोडासा टाईम आहे, तोपर्यंत आरवची ABCD घेते, त्याला ABCD शिकवते आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते. आधी त्याचा ABCD घेते. आज एवढा टाईम नाही भेटला मला त्याची ABCD ते घ्यायला, पण रोज थोडं थोडं घेतलं त्याच्यानंतर त्याच्या लक्षात राहतं, मग थोडं का होईना मी घेतेच. आता त्याची थोडीशी ABCD नंबर्स वगैरे घेते. ॲपल, A for apple, B for ball, B for ball, C for cap, C for cap, D for doll, D for doll, E for engine, E for engine, F for fish, F for fish, G for guitar, G for guitar, H for hat, S for hair, I for ice cream, I for ice cream, J for jam, J for jam, K for kite, K for kite, L for lamp, L for lamp, M for mug, M for mug, N for nest, M for nest, O for orange, O for orange, P for popcorn, P for popcorn, Q for queen, Q for wheel, R for rocket, R for rocket, S for socks, H for socks, T for teapot, T for teapot, U for umbrella, E for umbrella, V for vase, E for rose, W for watch, W for watch, X for xylophone, X for xylophone, Y for yak, Y for yak, Z for zebra. Z for zebra. असं थोडं थोडं त्याला शिकवत असते, मग त्याच्या लक्षात राहतं. तसं ABCD त्याला आता पूर्ण मानता येते, पण अजून ABCDचे अक्षर त्याला ओळखता येत नाही. मग असे रोज पाहून पाहून तो शिकतो आणि आता थोडेसे त्याला ओळखायला लागलेले आहेत अक्षरं कोणते. तर आता नंबर्स थोडे त्याच्याकडून चुकतात, इकडं तिकडं होतात, पण येतात नंबर्स पण त्याला 1 2 3 4 असे. मग रोज थोडं थोडं घेऊन त्याला लक्षात राहायला लागलेलं आहे. तुम्ही पण असं चार्ट वगैरे आणून ते मुलांना शिकवा, म्हणजे जेणेकरून येईन तुमच्या पण मुलांना. आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता झालेला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम. तर आता लागले संध्याकाळच्या. आता काय काय करते ते तुम्ही पुढं पहा. भाकरीच करायच्यात आता, कारण आता गव्हाचं पीठ संपलेलं आहे, दळण नेऊन ठेवलेलं आहे. पण आज गिरण बंद होती, कारण शुक्रवारी गिरण बंद असतात. आपले शिवणकामचे दुकान बंद असतात आणि सोनाराचे दुकान बंद असतं, त्यामुळे मग असं दळण काही आणता आलं नाही. तर उद्याच आणावं लागेल ते. आणि शुक्रवारी का बंद असतात आता मला पण माहीत नाही, तुमच्या तिकडं असतात का शुक्रवारी हे दुकानं बंद ते सांगा. आणि त्यामुळं मी आज साड्या पण द्यायला गेलेली नव्हते, कारण रोज डेली नेऊन द्यावं लागतं. तर पण आज ते 2 फेरे माझे वाचलेले आहेत, ते तुम्हाला दाखवलं नाही मी, कारण आज बाहेर कुठंच गेले नाही आहे, कारण दुकान बंद होतं त्यामुळं. आणि चला आज काय करते पाहूयात आपण. आणि हे
आता भाकरीच करणार आहे मी. आणि परात आहे माझ्याकडं, पण परात मी वापरत नाही, हे ताटच वापरते मी भाकरीला, कारण करायच्याच असतात सगळ्या दोन नाही तर 3 भाकरी. त्यासाठी एवढी परात खराब करायला मला आवडत नाही, त्यामुळे ह्या ताटातच मी भाकरी करत असते. तर इथं पहा स्वयंपाक करताना आरव खाली आता डबा घेतलेला आहे, तुम्ही पहा डब्यावर उभा राहिला आहे आणि तो माझ्यापाशीच इथं उभा राहिलेला असतो. त्याला सांगितलं किती वेळा तू गॅसपासून साईडला हो, पण तू इथंच उभा राहतो. आरव जा तिकडं बस, पण हे डबा घे आणि तिकडं बस. आणि कंटिन्यू तिथंच उभा असतो तो जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही. आता रुसून बसलाय वाटतंय तिकडं. तिथं आता ती पाटी घे आणि त्याच्यावर अभ्यास कर. ती पाटी घे. हां हां ती दुसरी, त्या पाटीवर नको उघडूस, ती दुसरी पाटी घे तुझी ती. आणि आता बसवला इथं अभ्यासाला. काय माहीत आता काय अभ्यास करतोय. तर चाललंय त्याची उघडी. तोपर्यंत आता मी स्वयंपाक करते, तो बसला इकडं तोपर्यंत. आता भाकरी झालेला आहेत आणि थोडेसे फ्राईम्स तळते. हे पाचशे फ्राईम्स असतात, जे हे कलरचे पोंगे नाही येतं, पण आहे तर डीमार्टला भेटतं ते, किंवा मग लोकल दुकानात पण भेटतं. तर भाकरीसोबत खायला छान लागतं ते. आरवला आवडतात, त्यामुळं मग आता हे कालवण भाजी करायच्या आधी त्याच कढईमध्ये तळून घेते. आता गरम करायला टाकलेलं आहे ते. आता पाते गरम झाले का मस्त लागतात ते, तळल्याच्या नंतर फुलतात एकदम छान. आता आपले फ्राईम्स तळून झालेले आहेत मस्त असे. थोडंसं तेल त्याच्याने तळल्याच्या नंतर खायचे, मस्त लागतात हे खायला. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. असेल तुमच्या तिथं दुकानात लोकल, किंवा मग डीमार्टला भेटतात हे, तर आणून तळून खा. आणि आता वाजलेले आहेत 8:30. इथं आलेले आहेत आरवचे पप्पा. तर रोज त्याला काही ना काहीतरी घेऊन येत असतात ते. आज त्याने लाईटचा बॉल सांगितला होता, पण लाईटचा बॉल काय आज भेटला नाही. त्यामुळं कसा रुसून बसलाय कोपऱ्यात शर्ट काढून, आणि मला लागतोय तसं त्याचं चाललं होतं. त्याचा खाऊ आणला, ते पण आता खाऊ कसं फेकून देतोय. त्याला राग आला होता, त्यामुळे बाहेरच फेकून दिलं त्याने ते. आणि नंतर काहीतरी त्यांनी आणलं होतं, तेव्हा थोडासा पुढं खुश झाला ते. किंवा त्यांच्या हातात मला दिसत असेल आहे काहीतरी जेलीचं आहे ते, आणि तेव्हा आता थोडासा खुश झाला आहे तो. तर आणि मला उद्या बॉल पाहिजेच असं त्याचं चाललं होतं काहीतरी. तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ जर आवडत असतील डेली रुटीनचे, तर नक्की कमेंट करून सांगा. मी ते बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर थँक्यू शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असाल तर खूप खूप धन्यवाद. चला बाय, भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तर कसा वाटला माझा दिवस ते पण नक्की कमेंट करून सांगा. बाय.